पाटील, ज्या दिवशी सुरेश धस यांनी आष्टीमध्ये कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले होते. त्या दिवशी काही घडलं होतं का, याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? आष्टीमध्ये सुरेश धसांनी जो कार्यक्रम घेतला होता त्यावेळी हे काही घडलं असावं का? कालची जी भेट झाली मला नाही वाटत तिथं काय घडलं असेल म्हणून, परंतु ती एक सुरुवात होती, म्हणजे जनतेला खुन्नस द्यायची. ही धसांची एक प्रकारची ती त्या दिवसापासूनची सुरुवात होती की निवडून येऊस तरच फक्त मी तुमचा होतो. मी निवडून येईपर्यंतच मुंडे घराण्याला शत्रू मानलं. आमचं तसं आतून काही नव्हतं, आमचं आतून काही नव्हतं, पण आम्ही फक्त भासवलं आणि आम्हाला निवडून यायचं होतं गोरगरिबांकडून, म्हणून आम्ही एकदा निवडून आलो. आता ही एक संदेश होता आणि त्या दिवशी तो दिला. त्याचं कारण असं आहे की मुंडेच्या विरोधात लाट आणि ती लाट आणि त्याच्या विरोधात ते बोलले मुंड्याच्या, म्हणून लोकांनी त्यांना उचलून धरलं आणि कधी न होणारा विजय त्यांच्यावरती मराठ्यांच्या पोरांनी गुलाल फेकला. हे सत्य. आणि आता हे दोघांकडे किती गेले ना, म्हणजे ते दोन्ही मुंड्यांकडे किती वेळेस गेले नाही त्याला माहिती आहे. ते मतदान होत नसतात, म्हणजे तुम्ही दोन्ही कुणा सुटणार, मराठ्याकडून पण आणि मुंडे टोळीकडून पण तुम्ही सुटणार, दोन्हीकडून सुटणार. ती किती गोड बोलले तरी होणार नाही. कारण हेच म्हणले होते ना राव की ती मला पाडायला लागली. बरं आता बघा, ती नुसती पाडायलाच लागली होती तर त्यांना एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही पंकजा मुंडेंना मंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणार का? तर त्यांनी तिकडून सांगितलं होतं हट, अजिबात देणार नाही, मला ती पाडायला लागली होती. आणि लोक कट्टर झाले तेव्हापासून की मुंडे विरोधात लाट आहे ना, मग धसच्या पाठीमागं उभा राहायचं हे लोकांनी ठरवलं होतं. तिने तर नुसतं पाडलंच होतं. समजा पाडून बी दिलं नाही तुम्हाला मराठ्यांनी, मराठ्यांचे पोरं तुटून पडले, पाडून बी दिलं नाही त्यांना. म्हणजे मराठ्यांनी मिशा उतरलेली दोन्ही मंत्रीची तुमच्यासाठी. आणखीन जिल्ह्यातल्या बऱ्याचशा आमदारांना सुद्धा मराठ्यांनी मदत करून निवडून आणलं आणि मुंडेंची निशा उतरलेली. पण तुम्ही जे म्हणलात मी तिला शुभेच्छा देणार नाही, तिने काहीच केलं नव्हतं. समजा पाडायचं ठरलं होतं, याने पोरं मारून टाकले आपले धनंजय मुंडेंनी, तुम्ही त्याला भेटायला जाता. तिने तर काहीच केलं नव्हतं. मग ती तितकी कुरू नाही बी. म्हणजे ही जी सुरुवात आहे ना, ती एक सुरुवात केली त्यांनी. बरं, काल सुरेश धस असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील आमचे दैवत आहे, 2-3 दिवसातच त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू. गैरसमज म्हणजे काय असतो की तुम्ही एखादी गोष्टच केली नाही, तुमच्यावर बळच षडयंत्र केलं असतं आणि तुम्हाला जर बळच बदनाम करायला लागले असते तर आम्ही ठासून सगळं भरायला असतं. हो, हे मीडियाच्या साक्षीने शब्द देतो मी. त्यांना जर बदनाम करायचा कोणी प्रयत्न केला असता ना, त्यांच्या सरकारमधल्याने बी भाजप मधल्यातल्याने बी, तर आम्ही ठासून मराठी त्यांच्या मागे उभा राहिला असतो. कोण बदनाम करतय धसांनाला ते आम्ही बघितलं असतं. तुम्ही गेलात, षडयंत्र काय त्याच्यात? गेलात आता सबदण्या हाणून उपयोग नाही. तुम्ही जी मराठ्यांची फसवणूक करायला नको ती केली. गोड बोलून मराठ्यांचे तुम्ही मुंडके मोडून टाकले. ही अपेक्षा नव्हती. मला किती का आमदार येते, किती का जातात, आम्ही मराठी खंबीर आहेत मोठं करायला पण आणि नीट करायला सुद्धा. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी भेट घ्यायला नको होती असं मला. कोणत्याच परिस्थितीत नाही हो. असे काय तसे काय परिस्थितीत काय राहिले त्याला? आता आमदार झालाय, सगळं झालंय, काय राहिलंय? कोणा जीवावर काही गुतलं का? कोणत्या परिस्थितीला आता काय अडचणीत काळ असल्या म्हणू शकतो माझं निवडून तर गेलतो. आता काही झालं नाही ना, त्याला काय झालंय? ते घरी आले नाही, घरी भेटायला गेलंय. म्हणजे ही क्रूर आहे. म्हणजे त्या पंकजा मुंडेंना नुसतं पाडलं म्हणून ह्यो शुभेच्छा द्यायला तयार नाही बाबा. नुसतं पाडलं की नाही, पुढे पडून दिलं मराठ्याच्या पोरांनी. त्याची इतकी तर क्रूर नाही म्हणती. एक हत्यारा ज्याने खून घडून आणलाय, खंडण्या मागितल्या, त्याच्या घरी जाता वा आणि म्हणता मला बदनाम करायला, मला षडयंत्र करायला लागले. त्याचं मी म्हणतो माझ्यासाठी ते विषय संपवायचा मला. आपली इच्छाच नाही राहिली त्या विषयावर बोलायची. त्या इतका मोठा दगा आणि धोका मराठ्यांशी धसांकडून होईल हे स्वप्न सुद्धा आम्ही घरातल्या गरीब मराठ्यांनी बघितलेलं नव्हतं. गरीबाच्या मनगटात ताकद आहे. कोणावर गुलाल फेकायचा, कोणावर नाही फेकायचा. आणि दुसरी मराठ्यांच्या मनगटात ताकद आहे. लयच जर येऊन करायला लागला तर त्याचा संयम सुटला ना, नीट सुद्धा करू शकतो त्यांनी. हो, कारण ही चाल चांगली नाही षडयंत्राचं. माझ्या विरुद्ध सुद्धा रचलं गेले जाऊन षडयंत्र तिथं.